नाशिकचे माजी खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे हे शिंदेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळते। मात्र या सगळ्याविषयी त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत हेमंत गोडसे स्वतः आहेत। आपण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराज आहात अशी बातमी समोर येते। नेमकं या नाराजीमागचं काय कारण आहे? काय नेमकं असं पक्षात घडतंय की आपण थेट नाराजीपर्यंत जाऊन पोहोचला? मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि त्या दृष्टीने संघटना म्हणून पक्ष म्हणून जी काही तयारी आपल्याला करायला पाहिजे तर त्या संदर्भामध्ये आपण आपल्या पक्षामध्ये सिस्टीम आणि डिसिप्लिन ही असायला पाहिजे जशी इतर पक्षांमध्ये आहे। तर त्या प्रकारे जर असली तर निश्चित संघटना मजबूतीसाठी त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळू शकतं। या दृष्टीने आपण अनेकदा या संदर्भामध्ये वरिष्ठांकडे हा विषय मांडलेला आहे आणि ते निश्चित आपल्याला देखील खात्री आहे का लवकरच त्यावरती सकारात्मकपणे निर्णय घेतील। परंतु आपली नाराजी आहे किंवा नाही याबाबत काय? आम्ही आता तेच सांगितलं ना, या संदर्भामध्ये सिस्टीम्स आणि डिसिप्लिन्स असायला पाहिजे तर त्या संदर्भामध्ये आपली नाराजगी आहे। या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर कोणाशी बोललेला आहात किंवा कोणाकडे याबाबत नाराजी जी आहे तुमची कळवली आहे? या आपल्या वरच्या वरिष्ठ आपले जे नेते मंडळी शिवसेनेची त्यांच्याकडे आपण 3-4 वेळेस हा विषय मांडला आहे आणि तो निश्चित लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी म्हणजे लवकरात लवकर तो होईल असं देखील अपेक्षा आहे। असे कोणते निर्णय पक्षामध्ये घेण्यात आले की ज्या निर्णयांमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा आपल्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही? असे काय घटना घडल्या किंवा असे कुठले निर्णय पक्षांतर्गत घेण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला डावलण्यात आलं, विश्वासात घेण्यात आलं नाही? नाही, असं तर कुठलं झालं नाही, परंतु या ठिकाणी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम आपल्या या महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलं आहे। परंतु केवळ एकटे शिंदेसाहेब किती काम करतील तर त्यांना एक सपोर्ट करण्याची निश्चित आवश्यकता आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जे जे मंत्री आहेत अशा जर सर्व मंत्र्यांनी जर त्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक लक्ष दिलं आणि तेथील जर काही समस्या सोडवण्याला मदत साहेबांना केली तर शिंदे साहेबांवरती जास्त लोड त्या ठिकाणी येणार नाही आणि स्थानिक पातळीवरती देखील चांगल्या प्रकारे संघटन त्या ठिकाणी होऊ शकतं। नाशिक जिल्ह्यात कोणत्या मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं का प्रत्येक मंत्र्याचं मला असं वाटतं का प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी लक्ष विशेषतः नाशिकमध्ये काय विशेषतः आता आमच्याकडे समजा दादा भुसे तर त्यांनी देखील या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे का बा संघटनाचे पदाधिकारी असतील त्यांना विश्वासात घेणं म्हणा किंवा संघटन मजबूती करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वेळोवेळी बैठका घेऊन आपल्याला कशी प्रभाग रचना असेल जिल्हा परिषद असतील या संदर्भामध्ये सगळ्यांना कोर टीमला एकत्र घेऊन ते काम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। दादा भुसे कमी पडता यात? मला असं वाटतं मी प्रत्येक जिल्ह्याचं उदाहरण दिलं, मला इतर जिल्ह्यांमधलं माहीत नाही, परंतु आज या जिल्ह्यातलं अनेक पदाधिकाऱ्यांचं मत आहे आणि ते कोणीतरी पुढं येऊन बोलणं मला असं वाटतं का अपेक्षित आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी तशी मागणी केलेली आहे। तुमच्याशी पक्ष पातळीवरून वरिष्ठ पातळीवरून कोणाचा आज फोन आला आहे, काही चर्चा झाली याबाबत? नाही, या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या काही सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलवणं आलेलं आहे आणि म्हणून ते विषय घेऊन आपण जाणार आहोत। या सगळ्या नाराजीमागे आपला भाजप प्रवेश जो आहे तो मानला जात होता किंवा भाजपची जवळीक होतीये, आपण भाजपत जाणार अशाही चर्चा सुरू आहे, याच्यामध्ये किती सत्यता आहे? नाही, अशा कुठल्याही प्रकारची माझ्याकडून म्हणजे मला असं वाटतं का ह्या केवळ अफवा आहेत आणि अशी कुठल्याही प्रकारची चर्चा कदाचित होत असेल तर त्याला म्हणजे मला माहीत नाही, परंतु असा कुठल्याही प्रकारचा विचार आज तरी नाही आपला। आपण बघतोय आपल्यासोबत हेमंत गोडसे होते। हेमंत गोडसेंनी स्पष्ट केलेलं आहे की आपला भाजपसोबत जाण्याचा कुठलाही विचार नाही, या केवळ अफवा आहे। मात्र पक्षांतर्गत आपली नाराजी असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि पक्षातील नाराजीचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। अंतर्गत गटबाजी रोखायची असेल तर पक्षामध्ये शिस्त असणं आवश्यक आहे आणि ही शिस्त असण्यासाठी राज्यातल्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला हवी अशा प्रकारची भूमिका दादा भुसे यांचं नाव न घेता हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।